लाज वाटली पाहिजे या शासनाला. एक 6वी शिकणाऱ्या मुलीने टॉवेलच्या साहाय्याने आपलं जीवन संपवलं, अशी माहिती शाळेमधील शिक्षकांनी दिली. पण याच्या पाठीमागील सत्य भलतंच निघालं. ज्याप्रमाणे माझ्या बाळाची हत्या झाली, त्याप्रमाणे त्या आरोपीची देखील हत्या करा, त्याशिवाय मी इथून हलणार नाही. हे शब्द होते एका आईचे. या आईने आपल्या 12 वर्षाच्या मुलीला गमावलंय. 5 जानेवारीला लातूरच्या गांधी चौकामध्ये लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमलेली होती. त्या गर्दीमध्ये महिलांची संख्या सर्वात जास्त होती. साडीच्या साह्याने दोरी बनवली आणि त्याच दोरीने रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या अडवल्या होत्या. त्यामुळे त्या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ज्या महिला आंदोलन करत होत्या त्यांची फक्त एकच मागणी होती. जे शाळेमधील शिक्षक सांगतात टॉवेलच्या साह्याने मुलीने आपलं जीवन संपवलंय, याच्यावरती आम्हाला विश्वास नाही. नक्कीच आमच्या मुलीबरोबर काहीतरी घातपात झाला असावा. ज्याने कोणी हे कृत्य केलं त्या आरोपीला अटक करा आणि आमच्या मुलीला लगेच न्याय द्या. लातूर जवळ असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 6वी शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे या मुलीचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झालाय. शाळेतील शिक्षक आणि स्टाफ म्हणतात 50 रुपयाच्या टॉवेलने खाटावरती बसून अनुष्काने आपलं जीवन संपवलं. पण या घटनेचं सत्य भलतंच आहे. नेमकं काय घडलंय चला सविस्तर पाहू. लातूरच्या औसा गावातील टाका गाव, याच गावामध्ये किरण पाटोळे यांचं कुटुंब राहतंय. त्यांच्या घरामध्ये आई वडील, बायको, मुलगी असा त्यांचा परिवार. किरण पाटोळे हे रोजाने काम करून आपलं कुटुंब चालवतात. त्यांची एकुलती एक मुलगी अनुष्का ही लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार आणि घरामध्ये आजी आजोबा आई यांची सर्वांचीच लाडकी. अनुष्काचं 5वी पर्यंतचं शिक्षण तिच्या गावामध्येच म्हणजे टाका गावातच झालं होतं. अनुष्का अभ्यासामध्ये हुशार होती. तिच्या हुशारीच्या जोरावरतीच तिला लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ॲडमिशन मिळालं होतं. त्यामुळे कुटुंबामधील आजी आजोबा आई वडील सर्वच जण आनंदित होते. मागच्या वर्षीपासून अनुष्का लातूरपासून जवळ असलेल्या चिंचोलीराव इथल्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकण्यासाठी गेली. त्या शाळेमध्ये गेल्यानंतर अनुष्काचं सर्वांसोबत पटायचं, पण तिला फक्त सुट्टी असल्यावरच घरी येता यायचं. पण तिचे आईवडील खुश होते. आपल्या मुलीची प्रगती होते, चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन भेटले. पण रविवारी 4 जानेवारीला सकाळी अचानक अनुष्काचे वडील किरण पाटोळे यांना अनुष्काच्या शाळेमधून फोन आला. फोनवरती किरण पाटोळे यांना सांगण्यात आलं तुम्ही ताबडतोब लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला या आणि त्यानंतर लगेच फोन कट झाला. अनुष्काच्या वडिलांना काहीच समजलं नाही. शाळेमधून असा का फोन आला. त्यांनी परत त्या नंबरला फोन केला. त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं काहीच झालं नाही, पण तुम्ही लगेच लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला निघून या, इथं आल्यानंतर आपण बोलू. किरण पाटोळे आणि त्यांची पत्नी लगेचच लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला निघाले. तिथं पोहोचल्यानंतर अनुष्काच्या शाळेमधील काही शिक्षक तिथेच होते. त्या शिक्षकांनी अनुष्काच्या आई वडिलांना थेट शेवघरामध्ये नेलं. शेवघरामध्ये गेल्यानंतर अनुष्काच्या आई वडिलांना दिसला तो अनुष्काचा मृतदेह. हसत्या खेळत्या आनंदित असणाऱ्या अनुष्काचा मृतदेहच आई वडिलांना दाखवण्यात आला. यामुळे अनुष्काच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला. आईने हॉस्पिटलमध्येच मोठ्यांनी हंबरडा फोडला. वडिलांनी आक्रोश करत शिक्षकांना विचारलं माझ्या मुलीला नेमकं काय झालंय. तेव्हा शाळेकडून सांगण्यात आलं रविवारी सकाळी अनुष्काने टॉवेलच्या साह्याने आपलं जीवन संपवलंय. हे ऐकून आई वडिलांचा थरकाप उडाला. अनुष्काच्या मृत्यूची बातमी तिच्या गावामध्येच नाही तर पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये पसरली. त्यामुळं नवोदय शाळेजवळ गावातील लोक, अनुष्काचे नातेवाईक या सर्वांची गर्दी जमली होती. एवढी लहान मुलगी, तेही 6वी शिकणारी, एवढं टोकाचं पाऊल कसं काय उचलू शकतो याच्यावरती कोणाला विश्वासच बसत नाही. त्यामुळं नातेवाईक, गावातील लोक यांनी शाळेतील लोकांना प्रश्न केला आणि त्यामुळं आणखीन जास्त तणाव वाढत गेला. त्यानंतर लातूर MIDC पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. पण या सर्वांमध्ये अनुष्काच्या आईवडिलांचा एक मोठा प्रश्न होता, नेमकं घडलं काय. त्यावेळेस शाळा प्रशासनाने उत्तर दिलं रविवारी सकाळी 7:30च्या दरम्यान आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. 7:30ला जेव्हा आम्ही सकाळी अनुष्काच्या खोलीमध्ये गेलो तेव्हा तिने टॉवेलच्या साह्याने आपलं जीवन संपवलं होतं. आम्ही तातडीने तिला खाली उतरवलं. तिचा श्वास चालू होता, त्यामुळे आम्ही तिला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आलो. पण तोपर्यंत अनुष्काचा मृत्यू झालेला होता. शाळा प्रशासनाने जे उत्तर दिलं त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. 6वी शिकणाऱ्या अनुष्काने आपलं जीवन संपवलं. पण यामध्ये सर्वात जास्त दुर्दैवी गोष्ट म्हणजे शाळा कशा प्रकारे खोटं बोलते. 50 रुपयाचा टॉवेल आणि कॉटवरती झोपलेली अनुष्का कसं काय आपलं जीवन संपवू शकते. अनुष्काच्या आई वडिलांचं ठाम म्हणणं आहे
नक्कीच त्यांच्या मुलीबरोबर शाळेमध्ये काहीतरी मोठा घातपात झालाय. एवढी मोठी जर घटना शाळेमध्ये घडली तर शाळेने आम्हाला काहीच माहिती कसं काही दिली नाही. जर तिचा श्वास चालू होता आणि शाळेने तिला हॉस्पिटलमध्ये आणलं तर किमान तिला ICU मध्ये ॲडमिट तरी करायला हवं होतं. तिला ICU मध्ये न ठेवता शवघरामध्ये ठेवलं होतं. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनुष्काने स्वतःला संपवण्यासाठी 50 रुपयाच्या टॉवेलचा वापर केला. ही गोष्ट कोणत्याही व्यक्तीला सांगितली तरी पटणार नाही. मग शाळेने असं उत्तर का दिलं? बरं, एक वेळेस जरी मान्य केलं अनुष्काने टॉवेलच्या साहाय्याने आपलं जीवन संपवलं, मग तिच्या डोक्यावरती आणि हातावरती जखमा कुठून आल्या? नवोदय शाळेचं रुटीन पहाटे 5 वाजल्यापासून सुरू होतं. मग जर अनुष्काने असं काही प्रकार केलाय तर याची माहिती शाळेला सकाळी 7:30 वाजता कसं काय मिळाली? आणि शाळा प्रशासनाने ती माहिती 9 वाजता का सांगितली? किरण पाटोळे म्हणजे अनुष्काच्या वडिलांचा दावा आहे. ज्या पद्धतीने शाळेमधील शिक्षक सांगतायत अनुष्काने आपलं जीवन संपवलंय. ज्या खोलीमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या खोलीमध्ये 2 महिला कर्मचारी आहेत आणि 18 विद्यार्थिनी आहेत. जर अनुष्काने असा काही प्रकार केला असता तर कोणाच्या तरी लक्षात तरी आला असता. आम्हाला सकाळी 9 वाजता फोन आला, तुम्ही तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला निघून या. शाळा प्रशासनाने आमच्याबरोबर लपवाछुपी केली. अनुष्का बरोबर काय घडलं याबद्दल कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही. आम्हाला अगोदर मृतदेहही दाखवला नाही. खाटावरती बसलेल्या स्थितीमध्ये टॉवेलच्या साहाय्याने फास कसा बसतो? तिच्या हाताला आणि डोक्याला जखमा कुठून आल्या? आमच्या मुलीची हत्या झालेली आहे. शाळेमधील लोकांनी तिच्याबरोबर घातपात केलाय असे अनुष्काच्या वडिलांचं ठाम म्हणणं आहे. तर अनुष्काच्या आईने सांगितलं, शुक्रवारी रात्री अनुष्का आणि माझं बोलणं झालं होतं. तेव्हा सगळं काही ठीक होतं. अनुष्का ही आनंदित होती. आई अनुष्काला म्हणाली, मी तुला 10 तारखेला भेटायला येणार आहे. त्यावेळेस अनुष्का आईला म्हणाली होती, येताना मला खाऊ घेऊन ये. म्हणजे शुक्रवारी अनुष्का एकदम आनंदात होती. सगळं काही व्यवस्थित होतं आणि रविवारी अशी घटना घडली. आम्हाला याच्यावरती विश्वास बसत नाही. शाळा आमच्यापासून काहीतरी लपवते. ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, ज्या टॉवेलने अनुष्काने स्वतःला संपवलं तो टॉवेलच मुळामध्ये छोटा होता. मग असं कसं काय घडू शकतो? तिला कोणताही ताणतणाव नव्हता. मग ती असं काय करू शकते? माझ्या मुलीचा खून झालेला आहे. शाळेतील लोकांनी तिची हत्या केलेली आहे आणि आता ती लोक लपवण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत. पण यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे जेव्हा अनुष्काची ही घटना समोर आली तेव्हा अनेक पालकांनी अशा कंप्लेंट केल्यात. नवोदय शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रमाणात मारहाण करतात. लातूरमधील जवाहर नवोदय विद्यालय या विद्यालयामधील सर्व विद्यार्थी नेहमी तणावात असतात. शिक्षकही भरपूर मारहाण करतात. अनुष्काचं हे प्रकरण घडल्यानंतर अनेक पालकांनी अशा कंप्लेंटी देखील केल्यात. आता अनुष्काला काही झालं तरी न्याय मिळायला हवा. कारण की आज ही घटना एका मुलीबरोबर घडली, उद्या दुसऱ्याबरोबर घडेल. शाळा प्रशासनाने जे काही सांगितलं त्याच्यामध्ये मोठी गफलत दिसते. शाळेने पूर्णपणे खोटी सांगितलेली माहिती त्यांच्या बोलण्यावरूनच स्पष्ट होते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या प्रकरणावरती खरंच ज्यांनी कोणी हे कृत्य केलं त्याला शिक्षा मिळेल का? महाराष्ट्रामधील बऱ्याचशा लोकांची मानसिकता वेगळी आहे. 10-15 दिवस एका विषयावरती बोलतात, त्यानंतर विसरून जातात. मग तिकडे त्या मुलीला न्याय मिळो किंवा नाही मिळो, कोणीही त्या विषयावर बोलायला तयार होत नाही. त्यामुळे सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जोपर्यंत अनुष्काला न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्वांनी विषय लावून धरा. जर आपल्याला माध्यमांवरती बोलता येत नसेल तर फेसबुक, व्हॉट्सअपवरती माहिती द्या. अनुष्काला न्याय मिळायलाच हवा. कोणीही या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.